नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिझोल्यूशनबद्दल माहिती घेणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही क्रिएट अ न्यू या बटनाला क्लिक करता त्यावेळेस इथं फाईल डॉक्युमेंट तयार करताना इथं रिझोल्यूशन विचारले जाते. रिझोल्यूशन 72 आणि इथं पुढं एक टॅब आहे पिक्सेल पर इंच. याचा अर्थ असा की समजा तुम्ही जी इमेज ओपन करणार आहात त्या इमेजमध्ये ते जे प्रमाण आहे इंचाचं म्हणा, सेंटीमीटरचं म्हणा, कुठलंही युनिट, त्या युनिटमध्ये त्या पिक्सेलची असणारी संख्या 72 पिक्सेल म्हणजे एका इंचामध्ये त्या पिक्सेलची असलेली संख्या. ज्यावेळेस तुम्ही इमेज झूम करता झूम केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खूप छोटे छोटे चौकोनांनी ही इमेज बनलेली आहे. तर ह्या छोट्या छोट्या चौकोन म्हणजेच आपले हे पिक्सेल आहेत. ह्या पिक्सेलनीच आपली एक इमेज बनलेली आहे. तर अशा पद्धतीने एका इंचामध्ये किती पिक्सेल असले पाहिजे त्यालाच आपण रिझोल्यूशन असे म्हणतो. समजा एका इंचामध्ये 72 पिक्सेल आले तर 72 PPI किंवा DPI. PPI म्हणजे पिक्सेल पर इंच आणि DPI म्हणजे डॉट पर इंच. दोन्हींचा अर्थ एकच. तर एक म्हणजे 72 PPI आणि दुसरं म्हणजे 300 PPI. हे दोन रिझोल्यूशन खूप महत्त्वाचे आहेत. 72 PPI आणि 300 PPI किंवा DPI हे जे दोन रिझोल्यूशनचे प्रिसेट आहे हे नेमकं कुठं आणि कशासाठी वापरले जातात ते आपण आता बघू. इथं तुम्ही बघू शकता 72 PPIचा हा वापर हा फक्त स्क्रीनवर काही गोष्टी बघण्यासाठी होतो. त्याच्याशी प्रिंटचा काही संबंध नसतो. परंतु एखादी इमेज काम केल्यानंतर, एखादं डॉक्युमेंटवर काम केल्यानंतर ते जर प्रिंटिंगसाठी जर बाहेर जात असेल तर त्याला 72 DPI सेट करून काहीही फायदा नसतो. त्यासाठी प्रिंटिंगसाठी हे 300 DPI सेट करावे लागते. कारण बहुतेक प्रिंटर हे 300 DPI वर सेट केलेले असतात. म्हणून पहिल्यांदा तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की समजा तुम्हाला तुमची जी इमेज आहे किंवा तुमचं जे डॉक्युमेंट आहे हे कुठल्या कामासाठी वापर होणार आहे. जर ते फक्त स्क्रीनवर बघण्यासाठीच जर त्या इमेजचा वापर होणार आहे तर तुम्ही 72 DPI हे रिझोल्यूशन ठेवा आणि प्रिंटिंगसाठी 300 DPI. समजा तुमचा क्लायंट तुम्हाला जर विचारत असेल की मला असा एक फोटो हवा आहे जो मला फक्त प्रोफाईल पिक्चरला ठेवायचा आहे, फेसबुकला, व्हॉट्सॲपला, तर त्याला फक्त 72 DPI ह्या रिझोल्यूशनवर इमेज तयार करून द्या. आणि जर तुमचा क्लायंट जर तुम्हाला म्हणत असेल की मला ह्या इमेजची मला प्रिंट हवी आहे किंवा मला पुढे जाऊन ह्या गोष्टीची प्रिंटआउट काढायची आहे तर त्याला 300 DPI मध्ये इमेज सेट करून द्या. तर अशा पद्धतीने इथं मी दाखवलं आहे की एका इंचामध्ये तुम्ही ते रिझोल्यूशन ते सेट करू शकता. तर अशा पद्धतीने या रिझोल्यूशनचा वापर होतो. तर आजच्या लेसनमध्ये बस एवढंच. भेटूया पुढच्या लेसनमध्ये.